नमस्कार बंधू भगिनींनो. हिमालयाची यात्रा करून जवळपास 18 ऑक्टोबर 1898 स्वामी विवेकानंद हे कलकत्त्याला आले आणि कलकत्त्याला आल्यानंतर ते बेलूरच्या मठात गेले. बेलूरच्या मठात सगळ्या शिष्यांनी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा सगळ्या शिष्यांना खूप आनंद झाला की स्वामीजी आता व्यवस्थित इथे मठात पोचलेत. दमा, रक्तदाब आणि त्यांना असलेलं मधुमेह या सगळ्या विकारांनी स्वामी आलेले होते आणि सोबत होता तो वैराग्य ज्वर. स्वामीजी नेहमी सगळ्यांशी खूप बोलायचे. यात्रेवरून आले की अगदी त्याचं सगळं रसभरीत वर्णन सगळ्यांजवळ करायचे. सगळ्यांची चौकशी करायचे. काय हवं, काय नाही, कसे गेले तुमचे दिवस, काय तुम्ही शिकलात, असा सगळा छान संवाद व्हायचा. शिष्यांना मार्गदर्शन करायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना भेटायचे, प्रत्येकाची खुशाली विचारायचे. सगळी एक आनंदाची लहर त्या मठात पसरलेली असायची. पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती. स्वामीजी आले आणि आता एकटे एकटे राहायला लागले. कुणाशीच बोलेनासे झाले. आता नेमकं काय झालंय? स्वामीजी बोलत नाहीये. आणि सगळ्यांना आठवले ते परमहंसांचे शब्द की परमहंस म्हणाले होते, जेव्हा नोरेनला त्याचा शोध लागेल तेव्हा हे देहाचे वस्त्र झुगारून नोरेन चालला जाईल कायमचा. अशी तर परिस्थिती आलेली नाही ना. मग शरदचंद्र चक्रवर्ती नावाचे स्वामींचे गृहस्थ शिष्य होते. त्यांना स्वामीजींकडे पाठवण्यात आलं की नेमकं जाणून घेऊया स्वामीजींना काय म्हणायचंय. या शरदचंद्र चक्रवर्तींनी आपल्या डायरीमध्ये अगदी विस्तृत वर्णन केलं आणि त्याचं पुस्तक झाल्यामुळे ह्या सगळ्या या प्रकारची जी माहिती ती आपल्यापर्यंत पोचली. ते चक्रवर्तींनी त्यांना विचारलं, स्वामी नेमकं काय झालं? आता तर तुम्ही कुणाशीच बोलत नाही, काही संवाद नाही, तुम्हाला काय वाटतं त्याचीही आम्हाला जाणीव होत नाही. नेमकं काय झालंय स्वामीजी? स्वामीजी झोपले होते. त्यांनी स्वामीजींचे हात पकडले. तो हाताचा स्पर्श त्यांना जाणवला. किलकिरे डोळे करून म्हणाले, अमरनाथ यात्रेपासून जेव्हा तिथून निघालो त्या क्षणापासून हे जाणवतंय की माझ्या मस्तकी महादेव आहेत आणि आता मला फार कठीण जातंय. शरदचंद्रांची चेहऱ्यावरची व्यथा त्यांना कळली आणि कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना समजत होत्या की अजून बरीच कर्तव्य माझ्याकडून मला पार पडायची आहेत. मी निवेदितेला सांगितलंय की तुला शाळेच्यासाठी जागा खरेदी करायची आहे, तुला एक छान मुलींसाठी शाळा सुरू करायची आहे. बाग बाजार मोहल्ल्यात निवेदिता ह्या शाळेची जागा बघतही होत्या. स्वामी विवेकानंद ना ती जाण झाली की नाही, माझी अनेक कामं अजून आहेत आणि ही मला पूर्ण करायची आहेत. मला उठायलाच हवं, मला या वैराग्य ज्वरातून बाहेर यायलाच हवं. आणि हळूहळू अथक प्रयत्नांनी स्वामी पूर्ववत जीवन जगायला लागले. त्यांनी बघितलं रूढीवादी हिंदू लोक कुठेतरी निवेदितांबद्दल त्यांच्या मनात एक क्लेश होता. ही इंग्रजबाई आणि हिच्या हातचं खाता कामा नये, हिच्या हातचं काही घेता कामा नये. आणि मग स्वामीने ठरवलं, जसं मी निवेदिताला म्हणतो तुला हिंदू म्हणजे अंतर्बाह्य हिंदू व्हायचंय ना, तसं यांनी सुद्धा तिला स्वीकारायलाच हवं. आणि मग स्वामींनी निवेदितांना सांगितलं, माता तुम्ही आता स्वयंपाक करायला लागा. कल्पना करा, अगदी मुठभर अन्न स्वतःसाठी अन्न बनवणाऱ्या निवेदिता आता एवढ्या मोठ्या लोकांसाठी मठातलं अन्न तयार करत होत्या, स्वयंपाक तयार करत होत्या. दिवस रात्र राबत होत्या, कष्टानं अगदी झिजत होत्या, शाळेच्यासाठी प्रयत्न करत होत्या, मुलांसाठी प्रयत्न करत होत्या, घरोघरी जाऊन मुलींना विनंती करत होत्या, शाळेत या, शाळेत या. कुठेतरी शेवटी तिथल्या लोकांना निवेदितांचे कष्ट समजले, निवेदितांचं प्रेम कळलं
आणि आता तिथली मंडळी मातेच्या हातचं जेवायला लागली. मातेनी बाग बाजार या ठिकाणी जमीन खरेदी केली आणि मुलींची शाळा आता सुरू होणार होती. ती तारीख 13 नोव्हेंबर 1898. स्वतः शारदा माता आल्या होत्या आणि शारदा मातांच्या हस्ते त्या शाळेच्या उद्घाटन झालं. खूप गोड छोट्या छोट्या मुली आलेल्या होत्या. माता म्हणाल्या, परमहंसांचं एक स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं. परमहंसांचा संदेश इथून सगळ्या देशाच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यात जाईल. निवेदितांना खूप आनंद झाला, कारण शारदा मातेचा आशीर्वाद त्यांना मिळाला होता. त्या दिवशी रात्री त्यांनी डायरीत लिहून ठेवलं की मातेचा आशीर्वाद मिळणं आणि मातेचं येणं बोलणं हा एक मोठा शुभशकून होता, जो मला त्या दिवशी मिळाला. त्यानंतर ही कन्याशाळा सुरू झाली. पण अजून दुसरं काम बाकी होतं, ती म्हणजे मठाची स्थापना. 9 डिसेंबर 1898 या मठाची स्थापना करण्यात आली. हे एक स्वप्न होतं शारदा मातेचं आणि स्वामी विवेकानंदांचं आणि सगळ्या शेकडो शिष्यांचं. हे स्वप्न आज पूर्ण झालं. शारदा देवी अगदी दिवस रात्र परमहंसांच्या मूर्तीसमोर रडत बसायच्या. म्हणायच्या, अहो, गावागावातून शहराशहरातून केवढीही मुलं आपलं चांगलं आयुष्य घरदार श्रीमंती सोडून तुमच्या प्रचार आणि प्रसारासाठी आली आहेत हो. त्यांना मुठभर अन्न सुद्धा मिळत नाही. भिक्षा मागतात, बिचारी खातात पितात आणि जगतात. त्यांना राहायला हक्काची जागा नाही, अन्न नाही, काहीच नाही. अहो, काही करा, माझ्या मुलांना असं वाऱ्यावर सोडू नका. बिचारी माझी मुलं, मला दया येते हो. आई असून मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. तुम्हाला कळतंय ना, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोचतात आहे ना. अहो, काहीतरी करा. परमहंसा, या मुलांना हक्काची जागा द्या, मुठभर अन्न द्या, त्यांच्यासाठी काहीतरी करा. दिवस रात्र त्या परमहंसांच्या मूर्तीसमोर प्रार्थना करायच्या आणि मग चिडून म्हणायच्या, कोण म्हणेल तुम्हाला नाहीतर अवतार आहात, करा काहीतरी. तो स्वर खूप आर्त झालेला असायचा. स्वामींना ती भाषा कळायची आणि म्हणून स्वामीजी आता खूप अगदी लवकरात लवकर ही गोष्ट व्हायला हवी यासाठी प्रयत्नात होते. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, परमहंसांना आता त्यांची हक्काची जागा द्यायची. 1890 मध्ये शारदा माता बोधगयेला गेल्या होत्या आणि त्यांनी तो बोधगयेचा आश्रम बघितला. तेव्हा त्यांना वाटलं, इथे या सगळ्या लोकांना हक्काचं स्थान आहे. केवढी अमाप धान्य इथं भरलेलं आहे. इथल्या लोकांना काहीच कमी नाही. एक दिवस असा येईल की परमहंसांच्या सुद्धा शिष्यांना सगळं काही त्यांना मिळेल. एक मठ असेल. आणि हे खरंच स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं. 9 डिसेंबरला मठाची स्थापना केली. शरदचंद्र चक्रवर्तींनी आपल्या डायरीत लिहून ठेवलंय आणि तोच वृत्तांत आपल्या समोर सादर करते की गंगास्नान करून स्वामीजी गाभाऱ्यात आले. जसे गाभाऱ्यात येऊन बसले तसे खूप सुंदर असा त्यांचं जे तेज होतं ते तेज पूर्ण गाभाऱ्याभर पसरलेलं होतं. स्वामीजींनी एका परडीत फुलं होती, गंध, अक्षत, वेगवेगळ्या रंगाची फुलं, बेल, पत्री, सगळं काही. शंख होता. शंखाने त्या पादुकांचं त्यांना स्नान घातलं, त्यांची पूजा केली आणि नंतर त्यांची जे हे होतं भौतिक शरीर, जे ताम्रपत्रात ठेवलं होतं, अस्थि ज्याला म्हणतात, त्याला एका ठिकाणून आता दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळाजवळ न्यायचं होतं. आणि मग त्यांनी ते खांद्यावर घेतलं. शंख, घंटा, भजनं सुरू झाली आणि सगळ्यांना आठवले ते परमहंसांचे शब्द. परमहंसांनी स्वामींना म्हटलं होतं, मी गेल्यानंतर तू मला जिथं ठेवशील तिथं मी राहील. तू मला जर झाडाखाली ठेवलं तर मी झाडाखाली राहील आणि तू मला झोपडीत ठेवलं तर मी झोपडीत राहील. किती प्रेम आपल्या शिष्यावर, किती माया आपल्या शिष्यावर, आपल्या शिष्यावर किती विश्वास, की सगळं काही त्यांनी त्याला देऊन टाकलं होतं. आणि आता स्वामीजी आपल्या खांद्यावर ते ताम्रपत्र घेऊन पुढे पुढे चालले होते.
मातेच्या डोळ्यातून घळघळा अश्रू येत होते. सगळ्या शिष्यांना अश्रू अनावर झाले. स्वतः विवेकानंदांनी ही सगळी पूजा यथासांग पार पाडली. पायस ज्याला म्हणतात खीर, तो खिरेचा प्रसाद स्वामींनी स्वतःच्या हाताने तयार केला आणि आपल्या गुरूंना दिला. ही सगळी पूजा झाल्यानंतर आज एक खांद्यावरची जबाबदारी, मोठी जबाबदारी होती, ती स्वामींच्या उतरली होती. जे त्यांचं स्वप्न होतं की मला माझ्या परमहंसांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, यासाठी एका मठाची गरज आहे. आणि हा बेलूर मठ स्थापन झाला होता. या मठाचं उद्दिष्ट काय होतं? तर सर्वप्रथम अन्नदान, दुसरं विद्यादान आणि तिसरं ज्ञानदान. आपण बघितलं की विद्यादान म्हणजे शाळेची सुरुवात झालेली होती आणि याचबरोबर गावोगावीहून संन्यासी व्हायला किंवा प्रचार आणि प्रसार करायला अनेक जण येत होते. त्यांना मार्गदर्शन करण्याचंही काम हा मठ करत होता. 9 डिसेंबर 1898 रामकृष्ण मठ हा इतिहासाच्या एका सुवर्णाक्षरानं इतिहासाच्या पानावर लिहिलं गेलं. या मठाची स्थापना केल्या गेली. पण या मठाची स्थापना तुम्हाला जसं वाटतं ना, तशी सहजासहजी नाही हो झाली. याला खूप विरोध झाला आणि मला असं वाटतं ते विरोध करणाऱ्यांची नावं आपल्याला कळावी. कारण एखादी जेव्हा चांगली गोष्ट करायला जातो तेव्हा अनेक आपल्याला वाटतं की सहज ती गोष्ट घडली विवेकानंदांच्या आयुष्यात, तर तशी घडली नाही. त्यांना विरोध करणारे त्यांच्या जवळचे अनेक जण होते. आणि श्री रामकृष्ण वचनामृत हे पुस्तक ज्यांनी लिहिलं, मास्टर मोशाय यांनी तर त्यांना कमालीचा विरोध केला होता. इतका विरोध की हा मठ कधी स्थापनच होणार नाही. आणि नंतर त्यांच्या कार्याला रवींद्रनाथांनी दुजोरा दिला आणि नंतर हळूहळू या गोष्टी घडल्या. पण या गोष्टी घडवून आणण्यासाठी स्वामी विवेकानंदांना कित्येकदा आवाज चढवून आक्रमक पवित्रा सुद्धा घ्यावा लागला. आणि नंतर हा क्लेश वाढता कामा नये, हा भेद वाढता कामा नये, यासाठी खेळीमेळीचं वातावरणही त्यांनी निर्माण केलं. कल्पना करा त्यांची परिस्थिती अशी होती का? पण आपल्या मनावर पूर्णपणे ताबा ठेवून, दगड ठेवून ते अहोरात्र काम करत होते आणि विरोधाला न जुमानता ते पूर्णपणे प्रयत्नशील होते. त्यावेळेला त्यांना मृत्यूचे वेध लागले होते आणि मृत्यूविषयी त्यांची ज्या ओळी आहेत त्या जशाच्या तशा आपल्या समोर ठेवते. अरे मृत्यू, जर तू अटळ आहेस तर शूद्र किड्यांप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कवटाळणं अधिक बरं नाही का? या अनित्य संसारात 2 दिवस अधिक जगून तरी काय लाभ? जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडं थोडं मरण्यापेक्षा अल्पकाळच का होईना पण परम कल्याणार्थ झटून चटकन मरून जाणं बरं नाही का? इच्छाच असली तर काय, मी हिमालयाच्या द्वारात सुद्धा समाधी लावून बसू शकतो. पण मी तसं करणार नाही. या देशाची दशा आणि भवितव्य पाहून स्वस्थ बसून राहता येणं मला शक्य नाही. यापुढं समाधी वगैरे गोष्टी अगदी तुच्छ वाटतात. तुच्छ ते ब्रह्मपद अशी भावना होऊन गेलेली आहे. तुम्हा लोकांच्या कल्याणाची इच्छा हेच माझं जीवन व्रत. ज्या दिवशी हे व्रत संपेल त्या दिवशीच देह सोडून सरळ निघून जाईल. कल्पना करा, ज्या परमहंसांना समाधीचा अनुभव स्वामीजी मागत होते ते स्वामीजी आता म्हणतात की मला ध्यान वगैरे लावायचं नाही, मला माझ्या देशाच्या लोकांसाठी काम करायचंय. हे जे ब्रह्मपद आहे ते तुच्छ आहे असं मी मानतो. या शब्दात स्वामीजींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. 14 जानेवारी 1899 जी तिसरी गोष्ट होती तीही त्यांनी पूर्ण केली की संक्रांतीच्या मुहूर्तावर कुमारी मॅक्लेलॉर्ड यांनी 1-2 शिष्यांच्या मदतीनं जे दान येत होतं त्या दानाच्या माध्यमातून एक छापखाना विकत घेतला आणि तिथून उद्बोधन नावाचं हे बंगाली पाक्षिक सुरू केलं. ज्या पाक्षिकासाठी जमवलेल्या पैशातून स्वामीजींनी सांगितलं की जे पैसे तुम्ही जमवता, जे दान म्हणून मिळतं, ते सगळे पैसे या बंगाली जे मासिक आहे त्याच्यासाठी लावा
त्याच्यासाठी खर्च करा. एकही पैसा तुम्ही स्वतःसाठी खर्च करू नका. तर त्रिगुणातीत नावाचे एक स्वामींचे शिष्य होते. त्यांनी अक्षरशः भिक्षा मागून स्वतःचं पोट भरलं आणि मैलोन मैल दूर जाऊन त्यांनी याचा प्रचार आणि प्रसार केला. कल्पना करा, की इतकं काम करताना मुठभर अन्न मिळण्यासाठी त्यांना घराच्या त्या मठाच्या बाहेर जावं लागत होतं. जिथे-जिथे ते जात, तिथे त्यांनी एकही पैसा स्वतःच्या साठी खर्च केला नाही. ही केवढी मोठी गोष्ट आहे. एकदा सगळ्यांनी स्वामीजींना विचारलं आणि म्हणाले, की त्रिगुणातीत जसं काम करतो तसं आम्ही काम करूच शकत नाही. केवढं मोठं त्रिगुणातीत काम करतोय. हे शिष्य होते, हे नवीन होते. तर त्याच्यामुळे स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलंय, की त्रिगुणातीत जे काम करतोय तुम्ही असं समजता का, की परमहंसांचे शिष्य हे अगदी एखाद्या झाडाखाली बसतात आहे आणि धुनी पेटवतात आहे आणि ध्यानधारणा करतात आहे. आपल्या मस्तीसाठी वाटेल ते कधी वाटलं तर ध्यान करायचं, कधी वाटलं तर भिक्षा मागायची. असं असं तुम्ही समजताय का? हे परमहंसांचे शिष्य आहे. हे अगदी जीव ओवाळून काम करणारे आणि प्राणपणानं झटणारे सैनिक आहेत. हे संन्यासी आहेत, योद्धा संन्यासी आहेत. या शब्दात त्यांनी आपल्या शिष्यांचा गौरव केला. पुढे स्वामीजी म्हणतात, की निष्काम कर्मयोगापुढं ध्यानधारणा गौण आहे, हेही स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि स्वामींनी सांगितलंय, की कुठेही आता हे जे त्यांचे शिष्य होते त्रिगुणातीत, हे ध्यानधारणा आता सध्या करत नाहीयेत किंवा बाकीच्या कामांमध्ये त्यांनी स्वतः ज्ञान अर्जित करणं वगैरे या गोष्टी थांबवल्या आहेत. आता ते पूर्णपणे या पाक्षिकासाठीच काम करतात आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमचं काम महत्त्वाचं आहे, की जे तुम्ही तुमच्या गुरूंसाठी करत आहात. गुरूंच्यासाठी असलेली सेवा महत्त्वाची. हा भाव स्वामींनी इथे उलगडून दिलेला आहे. एखादा घोट पाणी पिऊन घ्यावा. बघू स्वामीजी आपल्याला आज काय देतात आहेत ते. एकदम शांत व्हा मास्टर्स. एक दीर्घ श्वास आत, एक श्वास बाहेर. सूर्याची संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात पोचलेली आहे. एकदम शांत. एकदम शांत. सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या शरीरात ब्रह्मरंध्रातून आत आत येते. या ऊर्जेबरोबर सृष्टी मातेचा हिरवा रंग येतोय. आपल्या पावलापासून बघा. एक श्वास आपल्या पावलापासून संपूर्ण पावलांना आपल्या प्रचंड ऊर्जा मिळते. प्रत्येक सेलमध्ये, टिश्यूमध्ये, परतेमध्ये आपले तळपाय, बोट, एडी,
पायाची टाच, आपण ज्या पायांवर उभं राहतो ते पाय, मनापासून त्यांना धन्यवाद द्या. आपल्या दोन्ही पोटऱ्या या सोनेरी आणि हिरव्या रंगानी भरलेल्या आहेत. हिलिंग सुरू झालेलं आहे मास्टर्स, तुम्हाला लक्षात येत असेल. ज्यांचे ज्यांचे पाय खूप दुखतात त्यांनी पाय सरळ करावे. आपल्या गुडघ्यामध्ये ही ऊर्जा अगदी मूलाधार चक्रापर्यंत बघा. मूलाधार चक्रावर या. संपूर्ण मूलाधार चक्र शांत. स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आपले दोन्ही खांदे, हात, बोटांपर्यंत ऊर्जा गेलेली आहे. आपले शरीर हे काचेच आहे असं फील करा मास्टर्स, म्हणजे तुम्हाला ही ऊर्जा महसूस होईल. आपली पाठ, अगदी खालपर्यंत, डोकं, सगळे केस, प्रत्येक पोर मधून ही ऊर्जा जाते. आपली मान, कान, संपूर्ण आपलं डोळे, सगळे शरीर बघून घ्या मास्टर्स. आपलं चेहरा बघून घ्या, गाल, दात, प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा जाते. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स. अजून सहज व्हा, एकदम सहज. या क्षणी आपलं संपूर्ण आभा मंडळ शांत झाले. शरीर, ऑरा एकदम शांत.
एकदा आपल्या शरीराला बघून घ्या. पूर्ण समाधी अवस्थेत आपण आहात आणि यातून 5 पायऱ्या आपल्याला आता उतरायच्या आहेत मास्टर्स. आपल्या गुरूंचं बोट धरून 5, 4, 3, 2, 1, 0. आपण बेलूरच्या मठात आलो आहोत. जिथे शारदा माता आहेत, परमहंस आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, माता निवेदिता आहेत. या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. एकदम शांत. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. शांत व्हा. एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. कुठलाही मंत्रजप नाही, कुठलीही कल्पना नाही. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो. पूर्ण शांतता, संपूर्ण समाधी अवस्था. या क्षणी महसूस करा मास्टर्स, आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक झालेली आहे. Just feel it. फील करा मास्टर्स, आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक आहे. महसूस करा. हृदयातील धडकन,
प्रत्येक श्वास हा एक झालाय. जस्ट फील इट मास्टर्स. एक उच्चतम अवस्था. पूर्णपणे एकरूपता. पूर्ण शरणागती.
ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ही ऊर्जा पूर्णपणे आपल्या शरीरात सेटल होऊ द्या. ज्यांना आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, परमहंस माता शारदा, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी आपल्याला या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. सगळे गुरुमंडळी इथे होते, त्यांना दंडवत प्रणाम. माता निवेदितांना दंडवत प्रणाम. एक अद्भुत अनुभूती आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. आपल्या शरीरात प्रवेश करा मास्टर्स. आपल्या शरीरात ब्रह्मरंध्रातून आत या. 5 4 3 2 1 हृदय चक्रात या. दोन्ही हात डोळ्यांवर, चैतन्य तिकडे या मास्टर्स. 5 4 3 2 1 0. अनेकांना आज छान अनुभूती आलेली आहे. खूप अद्भुत अनुभूती होती. 13 जानेवारी पासून आपण स्वामीजींवर बोलतोय. स्वामीजी बोट पकडून आपल्याला ध्यान आणि ज्ञान देतात आहे. छान वाटतं. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी थांबते. सफेद आणि निळा निळा कलर दिसला. खूप छान अनुभूती ताई, खूप छान ध्यान. वंदन प्रणाम. आज मला निळा आणि सफेद कलरच ऊर्जा दिसली. कोणी व्यक्ती? नमस्ते ताई. नमस्कार. नमस्ते ताई. छान ध्यान झालं. अच्छा, म्हणजे काही वेळेला ट्रान्स मध्ये, काही वेळेला ह्याच्यामध्ये होते. त्यावेळेला मला आकाशात एकदम सूर्य दिसला, साधारणतः 10 दरम्यानचा असावा असा. छान वाटलं. आणखीन एक चित्र दिसलं, पण ते नंतर बोलेन. आणि एक चेहरा दिसत होता चष्मा घातलेला. कोण आहे मला नाही ओळखू आला, पण ध्यान छान झालं. बरीच अनुभूती. काही मार्गदर्शक पण असावेत, ते आपले गुरु असावेत असं मला वाटलं. एकंदर अनुभव छान झाला आणि प्रोसेस छान झाली. खूप सुंदर. धन्यवाद. अजून बोलायचं? खूप छान ध्यान लागलं. ध्यान लागता लागता मध्येच एवढ्या जोराचा असा म्हणजे झटका बसला की कळलं नाही काय झालं. पण सगळं एकदम म्हणजे पूर्ण ट्रान्स मध्ये गेली होती. तो झटका लागला ना, तेव्हा मान वगैरे अगदी पूर्णपणे म्हणजे जोराची हल्ली. मला वाटलं मी आता डोळे उघडायला लागतात का, पण ते उघडले नाही. पूर्णपणे ध्यान झाल्यानंतरच ते डोळे उघडले. तेव्हा तुम्ही चैतन्यकडे या म्हणून सांगितलं ना, तेव्हा खूप सुंदर, खूप सुंदर.
धक्के बसणे ही धन्यवाद. ध्यानाची अनुभूती आहे. जेव्हा तुम्ही खूप ट्रान्स मध्ये जाता तेव्हाच तुम्हाला धक्का बसतो. हरकत हो. नाही. गुरुदादा बोलायचंय का? अ, आज ऍक्च्युली बऱ्याच दिवसांनी मला जमलं. मी सकाळपासून 8:30 वाजतापासून ट्राय करतोय जॉईन करायचं. पण बरोबर तुम्ही जेव्हा ध्यान चालू केलं 8:52 ला तेव्हाच मला जॉईन करता आलं. म्हणजे मी विचार करत होतो की जॉईन करावं की नाही करावं, कारण ऑफिसला पण जायचंय. पण 8:52 ला बरोबर जॉईन झालो मी आणि तुम्ही लगेच ध्यान चालू केलं. मग म्हटलं आपण ध्यान करूया. तर ते एक अनुभवाची प्रचिती यासाठीच बहुतेक तसं झालं असेल. आणि आज तुम्ही जेव्हा चालू केलं ध्यान तेव्हा अम, त्या ज्या वाईब्स होत्या त्या एकदम जेव्हा चालू झालं तेव्हापासूनच त्या वाईब झाल्या. आणि जेव्हा तुम्ही बोलत होता त्या खळखळत्या पाण्याच्या आवाजाच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा असं अचानक जाणवलं ओरा जो आहे माझा तो सोनेरी बॉर्डर अशी दिसली ती. आणि त्या सोनेरी बॉर्डरच्या ओरामधनं अ, आपले शिवाची जी हे असेल ओरा, म्हणजे त्यांच्या अराउंड जी ओरा असेल त्याची बॉर्डर कशी असेल ते माझ्या ओराच्या त्यांच्या ओरा मध्ये ते कन्व्हर्जन झालं असं मला ते दिसलं ध्यानामध्ये महादेवांच्या. आणि नंतर पूर्ण वेळ शंकर महाराजांबरोबर होतो ते गुरु असल्यामुळे. आणि त्यांची पण जसं म्हणजे समोरासमोर बसल्यानंतर एक होणं, जसं पहिले प्रचिती आली होती मला एकदा तशी, तसं आज जाणवलं. आणि नंतर जेव्हा तुम्ही आपण दुसरं म्युझिक लावलं होतं तेव्हा त्यावेळेस बॉडीमधनं काहीतरी बाहेर पडते, म्हणजे शरीरामधनं ओरामधनं काहीतरी असं खूप अचानक बाहेर पडते. ऊर्जा पडल्यासारखी, म्हणजे ऊर्जा बाहेर निघाल्यासारखी. आणि ते असं खूप स्ट्रॉंगली जाणवत होतं मला आज. आणि ट्रान्समध्येच होतो, म्हणजे एकंदरीत ध्यान एवढं पॉवरफुल होतं आजचं. ते आज आज ही प्रचिती यासाठीच बहुतेक माझ्याकडनं ते उशिरा जॉईन जाणं किंवा जॉईन होणं किंवा अ, द्विधा स्थिती असताना सुद्धा जॉईन होणं, हे सगळं झालं असावं असं मला मत आहे. खूप छान अनुभूती दादा. दिव्य अनुभूती होती तुमची. हम्म. अजून बोलायचे कोणाला? मला काल ऋषालीताईने शंकर महाराजांचा प्रसाद आणून दिला. बोला ऋषालीताई. इतका खूप दिवसांची इच्छा होती, महाराजांनी ती पूर्ण केली. छान झालं, मस्त ध्यान घेतात आई. खूप सुंदर. माझं अजून असं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, पण मी बसते. पण मला आवडतंय खूप सुंदर. आणि ते शंकर महाराज आणि स्वामींचंही दर्शन होतं झालं आज. ते ज्योती बरोबर तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा ती ज्योत अशी प्रकट होताना दिसते आणि आपल्या हृदयात येताना जे सांगतात ते प्रत्यक्ष जाणवत होतं असं. शंकर महाराज प्रत्यक्ष दिसत होते. स्वामींचं पण दर्शन झालं. खूप सुंदर वाटतं ते. खूप सुंदर वाटतं. धन्यवाद. ताई मी 1 मिनिटं बोलते फक्त. माझं एक राहिलं सांगायचं. कुणीतरी एक अधिकारी व्यक्ती आज नक्कीच आली होती. तुम्ही जे म्हटलात आज कोण गुरु होते. रवींद्रनाथ तर टागोर आले होते ताई. दिसले का हो का? मला नाही ओळखता आलं काय कोण. पण असं काहीतरी कपाळावर ज्याच्या शिवलिंग आहे ना, असं ते कपाळ होतं, भव्य कपाळ होतं. हा. आणि त्याच्यामध्ये निळसर असा अगदी त्यांचं आज्ञाचक्र असं उघडलेलं आणि त्याच्यामध्ये शिवलिंग असं दिसलं मला. आणि एक चेहरा होता त्यांचं अ, जाड काळ्या रह्याचा चष्मा होता. दोन अधिकारी व्यक्ती म्हणजे एक रवींद्रनाथ टागोर होते आणि स्वामी अरविंदो आलेले होते. हो का? हा. असं धन्यवाद. राधिकाताई. हा ताई, आत्मवंदन. अभिनंदन. हा, मला ना शंकर असं मोठे मोठे होतानाच दिसतात ध्यानामध्ये.
काय असेल ते असो, खूप म्हणजे खूपच मोठे, की म्हणजे मी ती मूर्ती पाहिली ना सोमेश्वरात, ती किती मूर्ती मोठी आहे. म्हणजे ते पद्मासन घालून बसले आणि ते मोठी मोठी होत जाते, मोठी मोठी होत जाते. असंच मला खूप आज अनुभवते आले. आणि पार्वती माता पण मग म्हणजे मला असं वाटलं, की ती पण किती मोठी असेल, म्हणजे ती किती व्यापक असेल ती पण सुद्धा. हा माझ्या विचार मनात आला. एवढंच. धन्यवाद. खूप छान. सगळ्यांची रजा मागते. छान अनुभव तुम्ही सगळेजण घेता. आज सगळेच गुरुतत्व होते, त्याच्यामुळे प्रत्येकाला आपले गुरु दिसले असतील आणि ऊर्जाही खूप होती. ट्रान्समध्ये तर सगळे गेले होते. तुम्हाला सगळ्यांना असा आनंदी बघून माझा दिवस खूप छान जातो. धन्यवाद. नमस्कार. हॅव अ नाईस डे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्री धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.